वेलकम स्टुडंट्स. तुम्ही यूपीएससीच्या एक्झामची तयारी करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असणे आवश्यक आहे की यूपीएससी मध्ये सर्व्हिसेस कोणकोणत्या प्रकारचे असतात. ओके. आणि या वर्षी 2026 मध्ये जे यूपीएससीचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्या नोटिफिकेशन मध्ये सर्व्हिसेस बद्दल त्यांनी काय बदल केलेले आहेत तर त्या गोष्टी आपल्याला इथे समज. सुरुवातीला आपण सर्व्हिसेस कोणकोणत्या प्रकारचे असतात, 3 प्रकारचे सर्व्हिसेस असतात. त्याच्याबद्दल पहिले समजून घेऊ की कोणकोणत्या सर्व्हिसेस येतात. त्यानंतर आपण याबद्दल चर्चा करू की ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्याबद्दल कोणत्या नवीन सूचना, कोणते नवीन नियम या वर्षीच्या नोटिफिकेशनमध्ये 2026च्या नोटिफिकेशनमध्ये यूपीएससीने आणलेले आहेत. तर सुरुवातीला तुम्ही इथे डायग्राम पाहू शकता. या डायग्राममध्ये आपल्याला हायरार्की दिलेली आहे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची. हे आपल्या सेंट्रल ज्या सिव्हिल सर्व्हिसेस आहेत ज्याची यूपीएससी एक्झाम घेते तर त्याच्यामध्ये कोणत्या सर्व्हिसेस कशा असतात त्याची आपल्याला एक पूर्ण इथे लिस्ट दिलेली आहे. ओके. ते आपण समजून घेणार आहोत. राईट. हे माहिती असणे आवश्यक असते कारण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिलअप करत असतात त्यावेळेस तुम्हाला हे माहित पाहिजे की बाबा ऑल इंडिया सर्व्हिस कोणती आहे, सेंट्रल सर्व्हिस कोणती आहे, ग्रुप बी सर्व्हिस कोणती आहे याची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ते माहिती नसेल तर मग फॉर्म फिलअप मध्ये सगळ्या मिस्टेक होऊन जातात. कमी लेवलच्या सर्व्हिसेस वरच्या लेवलला तुम्ही टाकून देतात, वरच्या लेवलच्या सर्व्हिसेस खाली लेवलला टाकून देतात आणि मग नंतर आपल्याला पश्चाताप होतो. हालाकी यावेळेस यूपीएससीने तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा तुमचं मेन्स सिलेक्शन झालं की त्याच्यानंतर तुम्हाला वन टाइम चान्स मिळणार प्रेफरन्सेस मध्ये बदल करण्याचा. त्यामुळे तुम्ही आता फॉर्म फिलअप जरी केलेला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझा फॉर्म फिलअप करण्यामध्ये मिस्टेक झालेली आहे, काळजी करू नका. मेन्स पास जर तुम्ही झाले तर ज्यावेळेस इंटरव्ह्यूच्या वेळेस तुमचा फॉर्म निघणार त्यावेळेस तुम्हाला वन टाइम चान्स देणार फॉर्म मध्ये बदल करण्यात. ओके. त्यामुळे खूप काही काळजी करण्याची इथे गरज नाहीये. तर चला, या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. पहा इथे एक तुम्हाला पूर्ण डायग्राम दिसून येते, एक त्रिकोण दिसून येतो. ओके. टॉपला जे तुम्हाला या डायग्रामच्या टॉपला जे दिसून येत आहे ते दिसत आहेत ऑल इंडिया सर्व्हिसेस. अखिल भारतीय या अतिशय टॉपला आहे. तीनच सर्व्हिसेस आहेत ज्या ऑल इंडिया सर्व्हिस पूर्ण भारतामध्ये ते काम करतात. त्यांच्या हातामध्ये पॉवर पण खूप जास्त असते. अशा आपल्याकडे 3 सर्व्हिसेस. कोणत्या सर्व्हिसेस आहेत पहा. एक आहे आय-ए-एस, दुसरा आहे आय-पी-एस आणि तिसरा आहे आय-एफ-ओ-एस. कन्फ्यूज व्हायचं नाही आय-एफ-ओ-एस मध्ये. आय-एफ-एस वेगळं आहे, आय-एफ-ओ-एस वेगळं आहे. आय-ए-एस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, आय-पी-एस इंडियन पोलीस सर्व्हिस, आय-एफ-ओ-एस इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. फॉरेन सर्व्हिस नाही. फॉरेन सर्व्हिस वेगळ्या कॅटेगरीमध्ये येते. ओके. ते आय-एफ-एस आहे. मी आय-एफ-ओ-एस फॉरेस्ट सर्व्हिस बद्दल बोलत. या ज्या 3 सर्व्हिसेस येत आहे या ऑल इंडिया सर्व्हिसेस असतात. या येतात टॉपला. आपली जे यूपीएससीचे सिव्हिल सर्व्हिसची जी एक्झाम होते ते फॉर्म भरत असताना तुम्हाला लक्षात आलेलं असेल की सिव्हिल सर्व्हिस एक्झाम, फॉरेस्ट एक्झाम दोन वेगवेगळ्या त्याच्यात चॉईस दिल्या जातात. त्यामुळे फॉरेस्ट सर्व्हिसची प्रिलिम आपल्या प्रिलिम सोबतच होते सिव्हिल सर्व्हिसच्या एक्झाम सोबत. परंतु मेन्स इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची वेगळी होते. इंटरव्ह्यू इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे वेगळे होते. प्रिलिम सगळी सेम असते. कट ऑफ वेगळा लागतो. फॉरेस्ट सर्व्हिसचा कट ऑफ थोडासा जास्त असतो. ओके. ते आपलं झालंय हे ऑल इंडिया सर्व्हिसेस. मग फक्त ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत का? नाही. बाकीचे जे सर्व्हिसेस आहेत त्यातले मोस्टली येतात ग्रुप ए सर्व्हिसेस. ते पण आहेत इम्पॉर्टंट सर्व्हिसेस. टॉप नॉच सर्व्हिसेस आहेत त्याचे. फक्त हे टॉपला जे येतात ते ऑल इंडिया सर्व्हिस. ते भारतामध्ये तुम्ही कुठेही काम करू शकता म्हणून त्यांना ऑल इंडिया सर्व्हिसेस आहे. ओके. त्यानंतर येतात ग्रुप ए सर्व्हिसेस. आता इथे तुम्हाला हे पूर्ण लिस्ट दिलेली आहे. 14 ग्रुप ए सर्व्हिसेस. हे इथे शॉर्ट मध्ये लिस्ट दिलेली आहे. इथे समोर आपल्याला डिटेल सुद्धा त्यांचे नावं डिटेलमध्ये दिलेले आहेत. ही पुन्हा पूर्ण इथे लिस्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत असतात ऑल इंडिया सर्व्हिसेसला सर्वात जास्त महत्व असते. त्याच्यानंतर जे महत्व येते ते येते ग्रुप ए सिव्हिल सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये आपल्याला इंडियन फॉरेन सर्व्हिस सुद्धा आहे, इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस सुद्धा आहे, इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस सुद्धा आहे, इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस, डिफेन्स अकाउंट सर्व्हिस, डिफेन्स इस्टेट सर्व्हिस, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस सुद्धा आहे. त्यानंतर इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरी सर्व्हिस, इंडियन पोस्ट अँड टेलिकम्युनिकेशन फायनान्स सर्व्हिस, इंडियन पोस्टल सर्व्हिस, इंडियन रिव्हेन्यू सर्व्हिस, इंडियन ट्रेड सर्व्हिस आणि आर्म फोर्सेस हेडक्वार्टर सिव्हिल सर्व्हिस. या एवढ्या सर्व्हिसेस आपल्याला दिसून येतात ग्रुप ए सर्व्हिसेस. नॉर्मली ज्यावेळेस फॉर्म फिलअप केला जातो तर आपण आय-ए-एस, आय-पी-एस ज्यावेळेस टाकतो त्याच्यानंतर मग प्रश्न येतो की कोणत्या टाकाव्या. नॉर्मली फॉरेन सर्व्हिस काही स्टुडंट, कारण फॉरेन सर्व्हिस महत्वाची सर्व्हिस.
ओके, आपले जे डिप्लोमॅट्स वगैरे असतात सगळे फॉरेन सर्व्हिसचे. त्यानंतर जे इम्पोर्टन्स येते, आता हे इम्पोर्टन्स व्हॅरी होऊ शकते. जरुरी नाही की प्रत्येक स्टुडंटला याच प्रेफरन्समध्ये स्टुडंट फॉर्म भरतील किंवा असंच इम्पोर्टंट असेल. ओके. काही स्टुडंटला असं असेल की एखाद्याला वाटत असेल, नाही मला इन्फॉर्मेशन सर्व्हिस आवडते, तो वर टाकू शकतो. असं काही कंपल्सरी नाहीये. परंतु नॉर्मली इन जनरल सांगत आहे की आय-ए-एस, आय-पी-एस नंतर आपल्याकडे काय दिसून येते? फॉरेन सर्व्हिस टाकलेलं दिसून येते किंवा रिव्हेन्यू सर्व्हिसमध्ये टाकलेलं दिसते ते. रिव्हेन्यू सर्व्हिसमध्ये 2 असतात. आय-टी, इन्कम टॅक्स आणि कस्टम. तर आता तुम्हाला इन्कम टॅक्स जर असेल, तर ती सर्व्हिस आवडत असेल, तर तुम्ही इन्कम टॅक्सवर टाकू शकता. तुम्हाला वाटत असेल की नाही मला कस्टममध्ये जायचं, जी-एस-टीचं इम्पोर्टन्स आता थोडंसं वाढत आहे. त्यामुळे आय-आर-एस कस्टमचं इम्पोर्टन्स आता वाढायला लागलेलं आहे. तर कस्टम टाकू शकता. त्यानंतर तुमची इच्छा झाली, तर तुम्ही बाकीच्या सर्व्हिसेसपैकी तुमच्या इंटरेस्टनुसार टाकू शकता. कधीही प्रेफरन्स फॉर्म फिलअप करत असताना प्रत्येक सर्व्हिसेसबद्दल डिटेल माहिती घेऊन फॉर्म भरा. ओके. तुमचा जो तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर जी सर्व्हिस तुम्हाला मिळत आहे, ते तुम्ही फॉर्ममध्ये भरलेल्या प्रेफरन्सनुसार मिळत आहे. अख्खं आयुष्य त्या सर्व्हिसेस सोबत काढायचं आहे. त्यामुळे फार इम्पोर्टंट माहिती घेऊन तुम्हाला जे आहे सर्व्हिसेस फिलअप करायच्या आहेत. नॉर्मली आय-आर-एस नंतर कोणतं भरलं जाते? तर इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसला फिलअप केलं जाते. सध्या ऑडिट अँड अकाउंट फार न्यूजमध्ये आहे. फार इम्पोर्टंट आहे. सरकारचं ऑडिट अँड अकाउंट हेच करतात. इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंटचे हेड कॅग असतात. महालेखा परीक्षक ज्याला आपण म्हणतो, तिथे डायरेक्ट तुम्हाला काम करण्याची चान्स मिळतो. त्यानंतर नॉर्मली कोणता फिलअप केला जातो? तर आपलं जे रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस आहे, ते या ठिकाणी फिलअप केलं जाते. अशा आपल्याला एक सिक्वेन्स आपल्याला दिसून येतो. ओके. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे कोणकोणत्या सर्व्हिसेस आहेत. ते अंदाज असल्याशिवाय फॉर्म फिलअप करू नका. ओके. हे झालं आपला ग्रुप ए सर्व्हिस. ओके. त्यानंतर ग्रुप ए सर्व्हिस नंतर मग आपल्याला दिसून येतात ग्रुप बी सर्व्हिसेस. इथे जर हा हायरार्की जर पाहिली, या हायरार्कीमध्ये तुम्हाला सर्वात खाली दिसून येतात हे ग्रुप बी सर्व्हिसेस. आता सगळे सर्व्हिसेस यूपीएससीने सिलेक्ट केलेले ग्रुप ए सर्व्हिसेस नाही. काही सर्व्हिसेस ग्रुप बी सर्व्हिसेस सुद्धा आहेत. ते आपल्याला दिसून येत आहे ग्रुप बी सर्व्हिसेस मध्ये कोणकोणते आहेत? इथे दिलेलं आहे पहा. ग्रुप बी सर्व्हिसेस मध्ये आपल्याला दिसून येते डॅनिक्स आणि डॅनिप्स. त्यानंतर पॉंडिचेरी सिव्हिल सर्व्हिस, पॉंडिचेरी पोलीस. हे डॅनिक्स काय? या सुद्धा ग्रुप बी सर्व्हिसेस. आता डॅनिक्स मध्ये कोणकोणत्या युनियन टेरिटरीज मध्ये किंवा जे आपला केंद्रशासित प्रदेश म्हणतो, त्यातले ऑफिसर निवडले जातात सिव्हिल सर्व्हिस? दिल्ली, अंदमान निकोबार आयलँड्स, देन लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दमन दीव. हे जे आपले युनियन टेरिटरीज आहे, त्यातले जे सिव्हिल सर्व्हंट आहेत, ते असतात दैनिक सर्व्हिसेस. त्याची सिलेक्शन यूपीएससी. त्या निप्स हे पोलीस सर्व्हिस आहे. त्याच केंद्रशासित प्रदेशामधली पोलीस सर्व्हिस. दिल्ली, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, त्यानंतर दादरा नगर हवेली आणि दमन दीव मधली जे पोलीस सर्व्हिस आहे, त्याचं सिलेक्शन या सर्व्हिसेस मधून होते डॅनिक्स मधून. परंतु लक्षात घ्या हे ग्रुप बी च्या सर्व्हिसेस. डॅनिक्स आय-ए-एस सोबत इक्विव्हॅलंट नाहीये किंवा डॅनिक्स आय-पी-एस सारखं नाहीये. आय-ए-एस, आय-पी-एस ऑल इंडिया सर्व्हिसेस आहे. टॉप लेव्हलला हे ग्रुप बीचे आहेत. हा तुम्ही प्रमोशन होऊ शकता. तसं स्टेटमध्ये डी-वाय-एस-पी खूप चांगलं काम केलं, तर त्याच्या नंतरच्या काळामध्ये तो प्रमोशन होऊन आय-पी-एस तर प्रमोशन होऊन बनवू शकतात ऑफकोर्स, परंतु आहे ग्रुप बीचे. पॉंडिचेरीसाठी सेपरेट आहे सर्व्हिसेस ज्याची एक्झाम सुद्धा यूपीएससी घेत असते. पॉंडिचेरी सिव्हिल सर्व्हिस. ओके. जसं की आपल्याकडे आय-ए-एस असतो. तसं पॉंडिचेरी सिव्हिल सर्व्हिस, परंतु सेम लेव्हल नाही, आय-ए-एस वरच्या लेव्हलला. आणि पॉंडिचेरी पोलीस सर्व्हिस. तर पॉंडिचेरी सिव्हिल सर्व्हिस, पॉंडिचेरी पोलीस सर्व्हिस आणि डॅनिक्स आणि डॅनिप्स हे आपल्याला युनियन टेरिटरीज मध्ये असलेल्या ग्रुप बीच्या सर्व्हिसेसचे अधिकारी सुद्धा यूपीएससी निवडत असते. त्यामुळे या 4 पोस्टिंग सुद्धा तुम्हाला. तर तुम्हाला हे माहित पाहिजे ही गोष्ट की ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत, काही काही युनियन टेरिटरीचे ग्रुप बी सर्व्हिसेस आहेत. नॉर्मली ह्या सर्व्हिसेस प्रेफरन्स फॉर्म मध्ये सर्वात खाली टाकल्या जातात, कारण त्या ग्रुप बी च्या आहेत, ग्रुप ए च्या नाहीत. ग्रुप ए म्हणजे तुम्ही सिनियर लेवलचे ऑफिसर आहात. ग्रुप बी म्हणजे तुम्ही थोडे ज्युनियर लेवलचे येतात, सेकंड लेवलला येतात तुम्ही कमांड मध्ये. ओके. त्यामुळे नॉर्मली फॉर्म भरताना याला शेवटी टाकलं जातं. या सर्व्हिसेसला आणि टॉपला असतात ऑल इंडिया सर्व्हिसेस. बाकी मध्ये मग ग्रुप ए सर्व्हिसेस. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की फॉरेन सर्व्हिस, रेव्हेन्यू सर्व्हिस, आय-टी, कस्टम, ओके, इंडियन अकाउंटंट ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस, रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस, या सर्व्हिसेस थोड्याशा वर प्रेफरन्समध्ये जास्त आहेत. ओके. त्यामुळे फॉर्म फिलअप करत असताना सर्व्हिसेसची माहिती असणे आवश्यक. आता हे तर झालं चला वेगवेगळ्या सर्व्हिस.
परंतु याच्या ऐवजी अजून एक गोष्ट आपल्याला जी चर्चा करायची आहे, ती चर्चा ही करायची आहे, की जे 2026 मध्ये नोटिफिकेशन आलेलं आहे, त्याच्यामध्ये काय बदल करण्यात आले? ते एक समजून घ्या. पहा, 2026 चं नोटिफिकेशन काय म्हणत आहे? 2026 चं नोटिफिकेशन म्हणते, जर तुमचं सिलेक्शन आय-ए-एस मध्ये जर झालं किंवा आय-एफ-एस मध्ये जर झालं. आता इथं मी आय-एफ-एस म्हणत आहे. आय-एफ-ओ-एस नाही. फॉरेस्ट सर्व्हिस बद्दल नाही बोलत आहे. मी फॉरेन सर्व्हिस बद्दल. जर तुम्ही इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आणि इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जर सिलेक्ट झाले, ओके. तर तुम्हाला पुन्हा एक्झाम देता येणार नाही. तुम्हाला ती सर्व्हिसेस घ्यावीच लागते. सर्व्हिस इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी किंवा रँक इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी पुन्हा एक्झाम तुम्ही देऊ शकत नाही. हे तुमचं फायनल. तुम्ही फॉरेन सर्व्हिसमध्ये लागले, आय-ए-एस बनलेत, तुमचं झालंय सिलेक्शन, तुम्ही पुन्हा एक्झाम देऊ शकता. ठीक आहे. बरं मग बाकीच्या सर्व्हिसेस काय? तर 2026 चं नोटिफिकेशन हे म्हणते, की समजा तुम्ही आय-पी-एस जर बनले तर? जर तुम्ही आय-पी-एस बनले असेल, आय-पी-एस बद्दल स्पेशल तरतूद दिलेली नोटिफिकेशन. जर तुम्ही आय-पी-एस बनले, तर तुम्ही पुन्हा आय-पी-एस म्हणून प्रेफरन्स फॉर्ममध्ये फिल करू शकणार नाही. म्हणजे प्रेफरन्स फॉर्ममध्ये आय-पी-एस नाही टाकता येणार तुम्हाला. बाकीच्या सर्व्हिसेस टाकू शकता तुम्ही. पण आय-पी-एस तुम्हाला प्रेफरन्स फॉर्ममध्ये पुन्हा टाकता येणार नाही. कारण तुम्हाला ऑलरेडी आय-पी-एस मिळालेला आहे. तर आय-पी-एस बद्दल सेपरेट तरतूद टाकण्यात आली. बरं ठीक आहे. आय-ए-एस, आय-एफ-एस, आय-पी-एसचं गेलं. बाकीच्या सर्व्हिसेस बाकीच्या सर्व्हिसेस मला पुन्हा एक्झाम देता येते का? तर यू-पी-एस-सी म्हणते हो. तुम्हाला बाकीच्या कोणतीही सर्व्हिस मिळाली, तुम्हाला स्वतःची रँक इम्प्रूव्ह करायची असेल, सर्व्हिस इम्प्रूव्ह करायची असेल, तर चान्स आहे. ओके. तुम्ही पुन्हा एक्झाम देऊ शकता. त्यालाही लिमिटेशन टाकून दिली. लिमिटेशन काय टाकली? 2027 ची. इथे यू-पी-एस-सीच्या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलंय तर पहा. जर तुम्हाला तुमची रँक इम्प्रूव्ह करायची असेल, समजा तुमचं सिलेक्शन झालं. तुम्हाला समजा आय-आर-एस भेटलं, पण तुम्हाला आय-ए-एस पाहिजे होतं, आय-पी-एस पाहिजे होतं. तुमचं वर होतं प्रेफरन्समध्ये. तुम्हाला रँक इम्प्रूव्ह तर तुम्हाला पुन्हा एक्झाम देण्याचा चान्स आहे. परंतु ती रँक इम्प्रूव्ह करण्याचा चान्स फक्त नेक्स्ट अटेम्प्टमध्येच मिळणार. तुम्हाला नेक्स्ट अटेम्प्टच द्यावा लागणार रँक इम्प्रूव्ह करायची असेल तर. आणि नेक्स्ट अटेम्प्टमध्ये रँक इम्प्रूव्ह झाली तर ठीक, नाहीतर जी सर्व्हिस तुम्हाला आधी मिळालेली आहे, तीच सर्व्हिस तुम्हाला कंटिन्यू म्हणजे ज्यांचं सिलेक्शन समजा आता यावर्षी होईल 2026 ला ज्यांनी 2025 ची एक्झाम दिली होती. त्यांना जर रँक इम्प्रूव्ह करायची असेल तर याच वर्षीच्या अटेम्प्टमध्ये रँक इम्प्रूव्ह ते असं नाहीये की मी या वर्षीचा अटेम्प्ट स्किप करतो, पुढच्या वर्षी एक्झाम देऊन रँक इम्प्रूव्ह करतो, नाही जमणार. याच वर्षी नेक्स्ट अटेम्प्टलाच तुम्हाला रँक इम्प्रूव्ह करण्याचा चान्स मिळणार. त्यातही 2027 ची लिमिट याच्यासाठी आहे, की तुम्ही सध्याची सर्व्हिस पकडून जर तुम्हाला रँक इम्प्रूव्ह करायची असेल, तर तुम्ही 2027 पर्यंतच तुम्हाला चान्स आहे, की नेक्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही रँक इम्प्रूव्ह म्हणजे जे 2025 मध्ये जे सिलेक्ट होतील आता 25-26 च्या एक्झाममध्ये ते स्वतःचा तो जॉब ठेवून ज्या जॉबमध्ये ज्या सर्व्हिसेसमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं ती सर्व्हिस घेऊन ते पुन्हा नेक्स्ट अटेम्प्टला एक्झाम देऊ शकतात. 2026-27 च्या एक्झाममध्ये जे सिलेक्ट होतील ते त्यांची रँक घेऊन रँक इम्प्रूव्ह करण्यासाठी 2027 ची प्रिलिम सुद्धा देऊ शकतात. पण 2027 नंतर चित्र 2027 नंतर तुमचं जर सिलेक्शन झालेलं असेल आणि तुम्हाला रँक इम्प्रूव्ह तर तुम्हाला सध्या सिलेक्ट झालेली सर्व्हिस मधून राजीनामा द्यावा लागेल. ती सर्व्हिस सोडून द्यावी लागेल. तरच रँक इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही एक्झाम देऊ शकतात. एकदम डिफिकल्ट कंडिशन करून. नाहीतर नॉर्मली काय व्हायचं, ऑफिसर सिलेक्ट होऊन जायचा. रँक इम्प्रूव्ह करण्यासाठी आधीची सर्व्हिस तर त्यांनी ठेवूनच घेतलेली आहे. रँक इम्प्रूव्ह करण्यासाठी 2-2, 4-4, 10-10 वर्ष झाले. काम देतच आहे. ते आता अलाउड नाही. 2027 पर्यंत एक चान्स मिळणार रँक इम्प्रूव्ह करण्याचा नेक्स्ट अटेम्प्टला. परंतु 2027 नंतर नाही. 2027 नंतर स्ट्रिक्ट आहे. तेव्हा माझं सिलेक्शन झालं. मला नाही आवडली माझी सर्व्हिस. मला नेक्स्ट सर्व्हिस पाहिजे. सध्या जी सर्व्हिस भेटली त्याचा पहिले राजीनामा दे, मगच पुढच्या वर्षीची. एवढं डिफिकल्ट काम करून. परंतु 2027 पर्यंत तुम्ही स्वतःची सर्व्हिस ठेवून पुन्हा नेक्स्ट अटेम्प्टला एक वेळ रँक इम्प्रूव्ह करण्याचा चान्स घेऊ शकता. त्यामुळे यावर्षी सिलेक्शन ज्यांचं 2025-26 च्या एक्झाममध्ये सिलेक्शन होईल, 2026 चा अटेम्प्ट त्यांच्यासाठी रँक इम्प्रूव्ह करण्यासाठी आहे. 2026 मध्ये सिलेक्शन होईल, ती सर्व्हिस घेऊन 2027 मध्ये त्यांच्याकडे रँक इम्प्रूव्ह करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर बाबा सर्व्हिस पहिले सोड, मगच रँक इम्प्रूव्ह करण्यासाठी नेक्स्ट अटेम्प्ट दे.
यातही लोक एक गोष्ट लक्षात घ्या, समजा तुमची एक्झाम झाली पण तुम्हाला अजून सर्व्हिस अलोकेशन आलं नाही. कारण तुम्ही सिलेक्शन झाले, पण तुम्ही आय-ए-एस झाले का आय-पी-एस झाले का फॉरेन सर्व्हिस झाले तुम्हाला माहीत नाही. ते फार नंतर कळत असते, काही महिन्यानंतर. तुमच्या फायनल लिस्टमध्ये सर्व्हिस नसते दिलेली, फक्त रँक दिलेली. पण सर्व्हिस अलोकेशन तुम्हाला नंतर झालं. पण समजा तुम्ही नेक्स्ट अटेम्प्टची प्रिलिम दिली आणि मग तुम्ही आय-ए-एस झाले. पण आता यू-पी-एस-सी तर म्हणते आय-ए-एस झाल्यावर तुम्ही एक्झाम नाही देऊ शकत. मग काय केल्या जाईल? मग तुम्ही मेन्स नाही आय-ए-एस झाले असतील, आय-एफ-एस झाले असतील तर नाही देऊ शकत. 2027 नंतर तर सगळ्यांना हे लागू होईल. बाबा तुझं सिलेक्शन झालं ना, ओके. मग तुम्ही प्रिलिम दिलेली असेल तर मेन्स नाही देऊ शकत. मेन्स दिलेली असेल तर इंटरव्ह्यू नाही देऊ जर तुमचं सर्व्हिस अलोकेशन तुम्हाला मिळालेलं असेल. ओके. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. 2027 आकडा लक्षात ठेवा. त्यामुळे मी हे जास्त डिटेलमध्ये तुम्हाला सांगत आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. त्यामुळे एकच चान्स रँक इम्प्रूव्ह करण्याचा 2027 पर्यंत, 27 नंतर आधीच्या सर्व्हिसचा राजीनामा द्यायचा, मगच नेक्स्ट सर्व्हिस द्यायची. हे 2027 मध्ये बदललेले नियम आहेत. हे नियम तुम्हाला माहीत पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. यू-पी-एस-सीनी जे आहे आपली फॉर्म फिलिंगची डेट वाढवलेली आहे. ती डेट 24 फेब्रुवारीपर्यंत होती. 3 दिवसांनी डेट वाढून ती आता 27 फेब्रुवारीपर्यंत केलेली आहे. त्यामुळे अजूनही चान्स आहे. फार विचार करून फॉर्म फिलअप. ओके. चला ऑल द बेस्ट टू यू. थँक यू.